नमस्कार. आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. यावर्षी 2026 मध्ये 13 ऑगस्टला म्हणजेच गुरुवारी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जे सोमवार आहेत, तर श्रावणी सोमवारचे उपवास कसे करायचे, त्याचबरोबर श्रावण सोमवारी नक्की आपण काय काय करायचे असते, श्रावण सोमवारचा उपवास कधी सोडायचा, कसा सोडायचा, उपवास सोडताना कोणता पदार्थ आपण श्रावणामध्ये खाल्ला पाहिजे, त्याचबरोबर श्रावण सोमवारी जे आपण शिवपूजन करत असतो तर नक्की कोणत्या वेळेमध्ये हे शिवपूजन आपण केले पाहिजे, याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. बघा, श्रावण महिना हा सगळ्यांच्याच आवडीचा महिना असतो, कारण श्रावण महिन्यामध्ये एकामागोमाग एक सण हे सुरू होतात आणि या सणांमुळेच आपल्या मनाला उत्साह मिळत असतो, आनंद मिळत असतो. सण आले की घरामध्ये एक प्रसन्न वातावरण तयार होत असते. देवी देवतांच्या आरत्या होतात, घरामध्ये धूप अगरबत्ती लावली जाते आणि विशेष सेवा मनोभावे केली जाते आणि यामुळेच घरामधले वातावरण प्रसन्न होते, आनंदित होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या पूजा अर्चा या महिन्यांमध्ये केल्या जातात. या निमित्तानेच आपण नातेवाईक किंवा आपल्या मैत्रिणी एकत्र येऊन हे पूजन करतो किंवा या निमित्तानेच आपण एकत्र येतो आणि यामुळे देखील आपला आनंद द्विगुणित होत असतो. त्यामुळेच बघा, श्रावण महिना हा अत्यंत आवडीचा महिना म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर श्रावण महिन्याचे जे विशेष महत्त्व आहे ते म्हणजे शिवपूजनाचे. श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे, कारण श्रावण महिन्यातील सोमवारी शिवपूजनाचे विशेष महत्त्व सांगण्यात येते. श्रावण सोमवार हा महादेवाला अत्यंत प्रिय असा वार आहे. त्यामुळेच श्रावणातील सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी उपवास केला जातो आणि शिवपूजन करून शिवाला प्रसन्न करून घेतले जाते. म्हणूनच श्रावण महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. कारण बघा, पुराणानुसार आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार ते महादेवांकडे सोपवत असतात. त्यामुळेच बघा, श्रावण महिन्यापासून आपण महादेवांची सेवा उपासना करत असतो, असं पौराणिक कथांनुसार समजण्यात येतं. त्यामुळे श्रावण महिन्याला आपण विशेष समजत असतो आणि त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये विशेष करून महादेवाची विशेष सेवा ही केली जाते, उपवास हे केले जातात. आता यावर्षी 2026 मध्ये हा श्रावण महिना 13 ऑगस्टपासून गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे श्रावण सोमवारचे उपवास कसे करायचे, त्याचबरोबर हे व्रत कसे करायचे, श्रावणी सोमवार दिवशी शिवपूजन करायचे असते तर ते कोणत्या वेळेत तुम्ही करू शकता, उपवास सोडताना कोणता पदार्थ आपण खायचा आहे, याविषयी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने श्रावण सोमवारचे उपवास हे करू शकता. आता बघा, श्रावण सोमवारचे व्रत हे कोणी करायचे असते, तर श्रावण सोमवारचे उपवास हे स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, मुली, अविवाहित पुरुष कोणीही करू शकतात. विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात. कोणालाही हे व्रत करायचे काहीच बंधन नाही, वयाची अट नाही. कोणत्याही वयोगटातला व्यक्ती हे व्रत करू शकतो. कोणत्याही जाती धर्माचे याला बंधन नाही. त्यामुळे कोणीही श्रावणाचे हे व्रत, श्रावणी सोमवारचे व्रत करू शकतात. तर श्रावण सोमवारचे उपवास कसे करायचे, तर यावर्षी 2026 मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. त्यामुळे श्रावण सोमवार जे आहेत तर त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून आपल्याला फलाहार घ्यायचा आहे. दूध घेऊ शकता तुम्ही, सुकामेवा घेऊ शकता किंवा बरेच जण फक्त निर्जळी उपवास करतात, तर तसाही तुम्ही उपवास करू शकता. तुमच्या प्रकृतीला, शरीराला ज्याप्रमाणे सूट होणार आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता.
यामध्ये तुम्ही फलाहार घेऊ शकता आत्ता सांगितल्याप्रमाणे. त्याचबरोबर उपवासाचे पदार्थ देखील तुम्ही या दिवशी खाऊ शकता. पण सोमवारचे किंवा महादेवाचे कोणतेही व्रत करत असताना आपल्याला या उपवासाच्या पदार्थांमध्ये वरईचे सेवन करायचे नाही. म्हणजे जो वरईचा तांदूळ असतो किंवा जो उपवासाचा तांदूळ आपण म्हणतो किंवा बऱ्याच ठिकाणी भगर म्हटली जाते, तर ती मात्र आपल्याला या उपवासाला खायची नाही. बाकी तुम्ही उपवासाला शेंगदाणा खाऊ शकता, त्याचबरोबर राजगिरा खाऊ शकता. सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. सगळी फळं जी आहे सीझनल फळं तर ती देखील तुम्ही खाऊ शकता. पण आपल्याला वरई मात्र वर्ज्य करायची आहे. आणि श्रावणी सोमवारचे जे व्रत आहे तर या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जेवढे सोमवार आलेले आहेत तर तो प्रत्येक सोमवार आपल्याला व्रत करायचे आहे. पहिल्या दिवशी तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारी तुमच्या देवघरामध्ये बसून महादेवाच्या शिवपिंडीसमोर बसून तुम्ही तुमचा संकल्प सोडू शकता की अशी अशी इच्छा आहे, त्यासाठी मी हे श्रावणी सोमवारचे व्रत करत आहे. तुमचे नाव सांगायचे आहे आणि या व्रताला सुरुवात करायची आहे. किंवा तुमचे काही इच्छा वगैरे काही नसेल तर तुम्ही फक्त उपवास जे आहेत तर ते करायचे आहेत. म्हणजे श्रावणामध्ये जेवढे सोमवार आलेले आहेत, आता यावर्षी 4 श्रावण सोमवार आलेले आहेत, तर हे 4ही श्रावण सोमवार आपल्याला व्रत करायचे आहे. यामध्ये तुम्ही उपवास करू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचे आहे तर श्रावण सोमवारी शिवपूजन करायचे आहे. त्याचबरोबर शिवनामस्मरण करायचे आहे. शिवस्तुती जी आहे तर ती म्हणायची आहे. तुम्हाला ते म्हणणं शक्य नसेल तर तुम्हाला ती ऐकायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक श्रावण सोमवारी या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. आता बघा, उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे हे आपण बघूया. तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे. दिवसभर आपण उपवास करायचा आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्याला डोक्यावरून अंघोळ करायची आहे. म्हणजे आपले केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अंघोळ करायची आहे. आणि त्यानंतर बघा, तो संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, फक्त आपल्याला वरई जी आहे भगर तर ती मात्र खायची नाही. तर बघा, संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळ झाल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. म्हणजे साधारणपणे 7 नंतर तुम्ही हा उपवास जो आहे तर तो प्रत्येक सोमवारी सोडू शकता. आता उपवास सोडत असताना आपल्याला कुठला पदार्थ खायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये जे आपण सोमवारचे व्रत करतो किंवा सोमवारचे उपवास असतात श्रावणी सोमवारचे, तर त्या दिवशी उपवास सोडताना आपल्याला मुळ्यावर उपवास सोडायचा आहे. म्हणजे जो मुळा असतो तर तो तुम्ही कच्चा देखील त्याचा घास खाऊ शकता पहिल्यांदा, आणि अशा पद्धतीने तुम्ही मुळ्यावर उपवास सोडायचा असतो. आता प्रत्येक भागामधली पद्धत असते. बऱ्याचशा भागामध्ये मुळ्यावर उपवास हा सोडला जातो. त्यामुळे बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट जे आहे तर ते करायचं आहे. उपवासाच्या दिवशी सात्विक जेवण करायचं आहे. खूप जास्त मसालेदार जेवण बनवायचं नाही. भाजी, भात, चपाती, वरण किंवा आमटी असं बनवायचं आहे. आणि तुम्ही मुळ्याची भाजी देखील बनवून त्यावर उपवास सोडला तरी चालेल. मुळ्याची भाजी बनवणं शक्य नाही तर कच्चा मुळा घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. आता बघा, श्रावणी सोमवारी आपल्याला गोडाच्या पदार्थामध्ये शक्यतो चुरमा करायचा आहे. म्हणजे गव्हाची चपाती आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ, तूप टाकायचं, मिक्सरमध्ये फिरवायचं आणि अशा पद्धतीने मलिद्यासारखं हे करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तो गोड पदार्थ तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवू शकता. त्याचे लाडू देखील तुम्ही करून ठेवू शकता किंवा तसंच फक्त तुम्ही जो चुरमा आहे तर तो ठेवला तरी चालेल. तर असं प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी आपल्याला गोड पदार्थ करायचा आहे. शक्यतो चुरमा करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही कोणताही गोड पदार्थ करू शकता. पण महादेवाला प्रिय जे पदार्थ आहे त्यामध्ये चुरमा असतो. त्यामुळे शक्यतो दर श्रावणी सोमवारी आपल्याला चुरमा हा करायचा आहे आणि मुळ्यावर हा उपवास सोडायचा आहे.
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला उपवास सोडताना मुळा खायचा आहे. त्यानंतर चुरम्याचा प्रसाद जो आहे तर तो देखील दाखवायचा आहे. श्रावण सोमवारी शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत आपल्याला. म्हणजे महिलांना साडी जर नेसायची असेल किंवा ड्रेस तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही पांढऱ्या कलरचा ड्रेस किंवा साडीही परिधान करू शकता. किंवा तुम्ही पूजन करत असताना महिलांनी हिरव्या रंगाची साडी परिधान केली तरीही चालेल. कारण बघा महादेवाला पांढरा रंग हा प्रिय आहे. पांढरा रंग हा शीतलतेचे प्रतीक आहे. म्हणून आपल्याला पांढरा रंग जो आहे शक्य असेल तर तो परिधान करायचा आहे. प्रत्येक सोमवारी आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. मंदिरामध्ये जाऊन करा किंवा घरच्या शिवलिंगावर तुम्ही करू शकता. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे दर श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर धोत्र्याचं फळ किंवा फूल हे अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पाण्याने आणि दुधाने अभिषेक हा दर श्रावण सोमवारी आपल्याला करायचा आहे. जर तुम्हाला रोज शक्य असेल श्रावणामध्ये शिवपिंडीवर अभिषेक करणं दुधाचा पाण्याचा तर तुम्ही करू शकता. रोज शक्य नाही तर फक्त श्रावणी सोमवारी तरी आपल्याला काय करायचं आहे, सकाळ संध्याकाळ शिवपिंडीवर आपल्याला जलाभिषेक हा करायचा आहे, दुग्धाभिषेक करायचा आहे. आता दर श्रावण सोमवारी शिवपूजन कोणत्या वेळेत करायचे आहे ते आपण बघूया. तर बघा तसं तर महादेवाच्या पूजनासाठी प्रदोष काळ हा सर्वात उत्तम काळ मानला जातो. प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्यास्तानंतरचे 45 मिनिटं आणि सूर्यास्ताच्या आधीचे 45 मिनिटं एवढा जो काळ असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात. म्हणजे साधारणपणे संध्याकाळी 5:30 ते 7, 7:15चा हा जो काळ आहे तर या प्रदोष काळामध्ये शिवपूजन करण्याचा उत्तम मुहूर्त, शुभ मुहूर्त समजला जातो. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये शिवपूजन करणं शक्य नाही तर तुम्ही श्रावण सोमवारी ब्रह्ममुहूर्तापासून दिवसभरात कधीही शिवपूजन जे आहे तर ते करू शकता. आणि प्रदोष काळामध्ये मात्र आपल्याला महादेवाची आरती म्हणायची आहे. कापूर हा न विसरता प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्याला प्रदोष काळामध्ये हा घरामध्ये जाळायचा आहे. कापूर आरती महादेवांची करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कापूर आरती आपल्याला अवश्य करायची आहे. महादेवांच्या आरतीच्या आधी तुम्हाला गणेशाची आरती अवश्य म्हणायची आहे आणि त्यानंतर महादेवांची आरती आपल्याला म्हणायची असते. आता बघा बरेच जण एक चूक करतात. श्रावण सोमवार आहे त्यामुळे फक्त महादेवाचीच पूजा केली जाते. पण बघा आपल्याला दर सोमवारी गणेशाचे पूजन सगळ्यात आधी करायचे आहे. शिवपूजनाच्या आधी गणेशाच्या पूजनाला मान आहे आणि त्याच नंतर आपल्याला शिवपूजन करायचे आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या शिवाला प्रिय गोष्टी आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. भस्म जे आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आणून ठेवायचं आहे. स्वतःला पण लावायचं आणि शिवपिंडीला पण लावायचं. आणि त्याचबरोबर आपल्याला पार्वती देवीची देखील तिथेच पूजा जी आहे तर ती करायची आहे. पार्वती म्हणजे साक्षात अन्नपूर्णा माता आहे. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये असेल तर मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करायला विसरू नका. आणि देवीला वेणी किंवा सुवासिक फुलं जी आहे तर ती अर्पण करायची आहेत. कारण असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्येच पार्वती आणि शिवाचा विवाह झालेला होता. त्यामुळे या श्रावण सोमवारी प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्याला शिवपूजनाबरोबरच पार्वतीचे पूजन म्हणजेच अन्नपूर्णा देवीचे पूजन देखील करायचे आहे. दर सोमवारी आपल्याला जे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आपण तांदळामध्ये ठेवलेली असते तर ते धान्य किंवा तांदूळ बदलायचे आहे. आधीचे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना टाकायचे किंवा विसर्जित करायचे किंवा तुम्ही ते वापरू शकता आणि पुन्हा आपल्याला नवीन तांदूळ जे आहेत ते बदलायचे आहेत. तर नक्कीच तुम्हाला श्रावण सोमवारी कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते समजलं असेल. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचेल आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी काय करायचं, कशा पद्धतीने उपवास करायचा, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या चुका टाळायच्या हे सगळ्यांना कळेल.